मंडळी पिण्याचं पाणी त्याचे कुंड आहे. हा बघा इकडे कसं पाणी भरतो. तो ना ते ना तथडारी जाऊ तथड देऊ ए गणेशा तेरा बोटाल अन्ना ते इकडेच. नमस्कार, गुड मॉर्निंग. स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. मंडळी आज आपण गड ब्राह्मणती करणार आहोत. तर सध्या आहे मी वाडा खडकोना या गावामध्ये. सकाळचा टाईम आहे. भरपूर असे पर्यटक गेलेले आहेत, हे बघू शकता तुम्ही, कारण इथे गाडी लावतात. वाडा खडकोना आपले विलेजमध्ये आहोत आणि इथून आपण चढाई करणार आहोत. तर गडाचे नाव आहे आसेरी. तर मित्रांनो, पालघरमधील खूप प्रसिद्ध असा गड आहे. आता आपण चढायला सुरुवात केलेली आहे. बऱ्याच दिवसातून आमचा प्लॅन होता कुठेतरी चांगल्या गडावर जायचा. फायनली मित्रांनो, आज ती संधी वेळ आलेली आहे. फायनली मित्रांनो, आमचा दुसरा टप्पा झालाय. आता हा टप्पा आहे जिथे मित्रांनो पूर्वीकालीन बाजार भरतो, बाजारपेठ तिथे. तर मी दाखवत आहे तुम्हाला कसा व्ह्यूज आहे त्या ठिकाणचा. धीरू आणि हा गणूबाई आणि रोशन. मंडळी, पूर्वीच्या काळामध्ये ह्या ठिकाणी बाजार भरायचा असे स्थानिक लोकांकडून माहिती भेटली आणि इथून जबरदस्त व्ह्यू भेटतो मंडळी. आणि हे बघा, पूर्ण जंगल आहे इथे बसण्यासाठी, एकदम मस्त. आणि हा बघा, जेवढा मित्रांनो दगडीचा बांध दिसत आहे ह्या साईडला, त्याला चढायला. ओके ब्रो, ही वाट शॉर्टकट जाते सेवल्यांवरती मंडळी. आणि आपल्याला गडावरती जायचं आहे. तर हा ठीक बांध आहे दगडांचा, त्या बांधावरती सतत चालत राहायचं मंडळी. गडावरती चढण्यासाठी मुख्य 2 प्रकारचे मार्ग लागतात. एक मार्ग येतो नानवली आंबेदावरून आणि दुसरा येतो वाडा खडकोना. बघा किती एकदम टप्पा चढवणं आहे. इथून पुढे मित्रांनो अजून बाकी आहे थोडासा. फायनली मित्रांनो, आपण जो आरामदायक स्टॉप आहे तिथे आपण पोहोचलोय. आणि इथून मित्रांनो आपल्याला थोडेच अंतरावर चढाई करायची आहे. नंतर मित्रांनो दगडाचे पायरे वगैरे येणार. भरपूर पर्यटक आलेले आहेत आणि इथे थांबलेले आहेत, कारण ह्या साईडला वाडा खडकोण्यातून येतात आणि इथे थांबतात. आणि ह्या बाजूला मित्रांनो आंबेदावरून येतात. तर मित्रांनो इथे स्टॉप करतात आणि इथून नंतर मित्रांनो चढाईसाठी सुरुवात करतात. आराम कर थोडासा. फायनली आता चढलो. वाटेमध्ये थांबत आलो. इथून सुरुवात होते चढायला. मंडळी बघा, आपण आता शिड्या चढायला सुरुवात केलेली आहे. फायनली मित्रांनो आपले मित्र वगैरे पुढे गेलेत. तर जाणारच का जाणार आलो असं काय. हवा मित्रांनो, आपण इथे पोहोचलोय. एकदम उंच कडा आहे आणि इथून साखळी शिड्या आहेत, त्याला आपण चढायला लागेल पुढे.
बघा मंडळी एकदम थरारक. फायनली आपण पोहोचलोय मंडळी. हे बघा साधा पडायचा जसा बनवायचा तसा बनवायचा. मंडळी आपण पोहोचलोय फायनली एकदम समोर. आणि इथं व्ह्यूज बघण्यासाठी मी स्पेशल आलोय, कारण मित्रांनो इथून एवढा जबरदस्त व्ह्यूज दिसत आहे. जस्ट तुम्हाला आता मी शो करणार आहे. चला. तर गाइस कॅप आहे बघू शकता, जो पूर्ण दगडामध्ये कोरलेले आहे. आणि इथून मंडळी स्टार्टिंग होते. आपण फायनली एकदम किल्ल्यावरती आता आहोत. हे बघा तुम्ही कशा शिड्या कोरलेल्या आहेत. अप्रतिम कला मंडळी. चला रा मी जाय. तर मंडळी आता आपण डायरेक्ट किल्ल्यावरती आहोत आणि पूर्ण दुपार झालेले आहे. पावसाळा असल्यामुळे मित्रांनो हे बघा गवत मस्त रुजलंय, त्याच्यामुळे मित्रांनो व्ह्यूज एकदम मस्त होतो. तर मंडळी आता आपण वरती आहोत. आता इकडचा आपण व्ह्यूज बघणार आहोत. बहुतेक जी मॉर्निंगला चढलेली ती आता ठेवत आहेत. आणि आपण मित्रांनो मॉर्निंगला चढायला स्टार्टिंग केली चढाईसाठी, पण बसत बसत आलो, त्याच्यामुळे मित्रांनो टाईम झाला. नमस्कार. ब्लूटूथ सगळं म्हणजे कोणचं पण ठेवायचं सगळं. मग जे डिलीट तुला जे मारायचं अख्खं मला डिलीट मारतो. आपण आता एकदम आसेरी गडावरती आहोत. हे बघा मित्रांनो किती मनमोहक असं
दृश्य आहे मंडळी. आणि खूप मोठ्या प्रमाणात मित्रांनो झाडे आहेत. हे बघा. ए कुठं पण झोपू नका ना यार. चला मंडळी, सर्वप्रथम आपण पोहोचलोय आणि आता मित्रांनो आपण जे जेवण वगैरे आणलेलं आहे ते जेवण करू. आणि नंतर मित्रांनो भरपूर असं पाहायचं आहे ह्या गडावरील. आणि मित्रांनो जेव्हा गड भ्रमंतीसाठी येता तेव्हा मित्रांनो घरून आणणारे प्लास्टिकमध्ये काय भात वगैरे आणाल त्या रिटर्न घरी घेऊन जा. आणि मित्रांनो शेफ राहा, कचरा वगैरे करू नका गडावर. चलो मंडळी, आता आपण जात आहोत पाण्याच्या कुंडाकडे. तर खूप तहान लागली मंडळी, कारण की आम्ही जी बिस्लेरी वगैरे आणलेली होती ती पूर्ण संपवली त्याच्यामुळं. जाऊ काय? ओ माय गॉड, जबरदस्त मोठा एकदम ना. नाही हा एवढाच रे भाई. डरण्याची काय पाहिजे, अगदी चपको मारणार. नाही एवढाच. अरे बुंदेल मी 100%. इथं वाट बनवली पहिली नव्हती ना. अरे पाण्याला काही ना. पाण्याची कुंडाची बेलना पार्टनर जायचं आपला. अरे ये हिरो माणूस सगळे जण. मंडळी पिण्याचं पाणी त्याचं कुंड आहे. हा बघा इकडे कसा पाणी भरतो. आणि ओ माय गॉड, असा नको करू यार, एखाद्याच्या टकलीत पडतात. काय याच्या टकलीत पडतात. ए ओ माय गॉड, खतरनाक. गडाच्या गोल बाजूनी कुंड आहेत आणि त्या प्रत्येक कुंडामध्ये पिण्याचे पाणी आहे. कारण मित्रांनो त्या काळी खूप मोठी ह्या गडावरती वस्ती बसवण्याचा एक उद्देश होता, परंतु काय कारणास्तव तो पूर्ण होऊ शकला नाही. पण सध्या तरी आपण गडावरती आल्यावरती खूप अशा ऐतिहासिक वस्तू आपल्याला बघण्यासाठी भेटतात. एक ठिकाणी मित्रांनो जी इतिहासमधील राजांची खुर्ची आहे ती पूर्ण दगडांनी बनवलेली आहे. आणि आपण जिथे एंटर होतो तिथे कुंड आहे मित्रांनो, एकदम खोल. आणि शिवाय त्याच्यावरती मुकुट वगैरे आहेत आणि बघण्यासाठी भरपूर असं काय आहे. आणि इथे दुसरे कुंड आहे, चला दाखवतो कसं आहे ते. हे बघा मित्रांनो, कुंड तर मस्त आहे. कुंडामध्ये मल्याची माशी सुद्धा आहेत. हे बघा अशा प्रकारे इकडून हे स्वच्छ आहे. आणि त्या साईडला व्यवस्थित पाहिले तर मित्रांनो एक बसण्यासाठी जागासारखी आहे, ते बघा तिकडे. पहिले फार सुटेल होता आताच्या बस नाही बुडव पण आहे. चालू करी नाहीस काय व्हिडिओ. तो प्रकाश दिसत आहे, सूर्यप्रकाश. हा ए आजचा जागा आहे का वरचा दिसेल? खालचा आहे.
एवढा जबरदस्त व्ह्यूज लाईफमध्ये मी पहिल्यांदा बघत आहे मंडळी. आपण ह्या ठिकाणी आहोत एकदम दरीला. आणि हा बघा मित्रांनो किती खोल दरी आहे. इकडून पूर्ण डोंगर दिसत आहेत मंडळी. आणि हा बघायला गेले तर पूर्ण इकडे गावी वगैरे आहेत एकदम लहान लहान दिसत आहेत. आणि इकडूनचा व्ह्यूज असा आहे मंडळी. गडावर येताना मित्रांनो एकदम काळजीपूर्वक या आणि शक्यतो अशा ठिकाणी जाऊ नका जिथे रिस्की असेल त्या ठिकाणी. हे बघा मंडळी कसा व्ह्यूज आहे. पूर्ण साईडला एकदम जबरदस्त एकदम उंच टेकड्या आहेत. गवत बघा केवढा मोठा झालेला आहे. कोणाला जायचं रे? असं जाऊ काय? असंच जाऊ ना. तिकडे तर काय नाही मिळलं ना. चला होते गोटाला जाऊ ना. गोटाला काय वरची जाऊ. वरची चल ना का देवलाशी जायचं ना. देवलाशी जायचे देवला लगेच इकडची असं जाऊ ना. मग देऊ हा ना. मग तिकडची आहे ना. मग इकडची ना असं जाऊ. ओके चलो. ह्या साईडला कुंड आणि मंडळी दुसऱ्या साईडला तलाव सारखा आहे. पण याच्यामध्ये पाणी नाही आहे. काय टायमाने वरचा पाऊस येईल त्याने ते पूर्ण भरणार. आणि आता आपण जात आहोत पूर्वे बाजूला. गेल्या काही वर्षामध्ये मंडळी इथे एक आसमानी वीज पडली आणि त्याच्यामुळे हा मित्रांनो एवढा भागाचा रूपांतर झालेला आहे. हे बघा कसे झालंय. आणि इथून मंडळी व्ह्यूज बघा एक नंबर. आणि इथे बघा मित्रांनो मोठा फ्लॅग आहे. ह्या गडाचा मुख्य दरवाजा हा पूर्वेला आहे. हे बघा मित्रांनो. आणि इकडून नंतर तो पूर्ण ढोंडींचं बांधकाम करून बंद करण्यात आला. तर त्यांचं कंस्ट्रक्शन बघा. हा मुख्य द्वार आहे. आणि इकडून मित्रांनो त्या काळी घोडे वगैरे महाराजे राजे घेऊन येत असतील ह्या साईडला. इकडून त्यांचे बघा कंस्ट्रक्शन करायचा एक अंदाज बघा वेगळाच. आणि हा बघा इथून आणि नेक्स्ट जो दगड असेल तो ह्याच्यामध्ये पॅक होऊन इथे मित्रांनो ड्रिल सारखा त्याच्यामध्ये आणि पूर्ण गॅप होणार क्लॉज. हे बघा मित्रांनो किती जबरदस्त दरी आहे. आणि इकडून बघा असा व्ह्यूज. सो मंडळी आपण पूर्ण गोल फिरलोय गडाच्या. आणि आता आपण तोफांकडे जाऊया. तोफांना दर्शन घेऊ. तोफांना विजिट देऊ. आणि नंतर मित्रांनो आपण गड उतरण्यासाठी रवाना होऊ. आणि भरपूर लोक वस्तीसाठी येतात. तर आपला तसा प्लॅन वगैरे काय नाही आहे मंडळी. नेक्स्ट टाइम आल्यावर एखाद वस्तीसुद्धा करू. हॅपी बर्थडे मंडळी. आपण आता आलोय तोफांकडे. तर आता आपण तोफे बघणार आहोत कसे आहात ते. मस्त मित्रांनो शत्रूवरती आक्रमण करण्यासाठी जस्ट आपण आता तोफांचे दर्शन घेत आहोत. मित्रांनो पूर्वी काळी म्हणजेच गेल्या वर्षी आम्ही आलो त्या टायमाला 3च तोफा होत्या. आणि आता येऊन बघितलं तर मित्रांनो ही मोठी तोफ बघू शकता तुम्ही. आणि नंतर सेकंड आणि आता धीरेर करत आहे ती उचलत आहे ती तिसरी आणि ही चौथी 5 आणि 6 अशा गडावरती 6 तोफा आता
बघायला भेटतात. इथे बघू शकता भटकंती संवर्धन असे नाव लिहिलेलं आहे आणि इकडून अशा प्रकारे हे बघा मित्रांनो, जस्ट आपण बघत आहोत अशा प्रकारे. आणि हा स्तंभाची डिझाईन जस्ट एकदम व्हाईट संगमरवरचा दगड. तेरा बोटाल अन्ना इकडेच. गेल्या वर्षी जेव्हा आम्ही गड भ्रमंतीसाठी आलोय मंडळी, तेव्हा मात्र 3 अशा तोफा होत्या. आणि हल्ली मित्रांनो आलो तर 1 2 3 4 5 6 आपल्याला तोफा बघायला मिळाल्या. तर खूप आनंद झाला. मित्रांनो, गडाची जपणूक करा. जेव्हा आपण गडावरती वगैरे येतो त्या टायमाला मित्रांनो, जो घरून प्लास्टिक वगैरे आणतो ते रिटर्न घेऊन ना घरी जायचा. ह्या परिसरामध्ये पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा मित्रांनो ह्या किल्ल्याची स्थापना करण्यात आली त्या टायमाला इथे महल उभारण्याचं योजले होतं. कारण मित्रांनो, जो पाया वगैरे आहे तो आज साक्ष देत आहे मंडळी. तर चला आपण बघूया. इथे हा जो गवत आहे त्याच्यामध्ये आत त्यांच्या पाया वगैरे लपलेला आहे. आणि मंडळी हे बघा, इथे आणि हा शेकंड इथे मित्रांनो पाया उभारण्यासाठी हे बघा पूर्ण ठिकाणी दिसत आहेत होल. आणि हे बघा मंडळी, इकडून ह्या साईडला इथे मित्रांनो पाया उभारण्यासाठी आपण बघत आहोत हे ठिकाण केलं होतं. हे बघा मंडळी, त्यांच्या कन्स्ट्रक्शनाचा एक आलेख आपल्याला बघायला भेटतो. हे बघा अशा प्रकारे हा जेवढा परिसर दिसतो त्या परिसरात महल बनवण्याचा प्लॅन होता. बट मित्रांनो, आपल्याला इथे पाया आणि गोल खड्डे आणि चौकोनी आकाराचे खड्डे आपल्याला बघायला भेटतात. ह्याच ठिकाणी मित्रांनो महल बनवण्याचे योजले होतं. जगा बघा किती सुंदर असे आहे. आता आपण जाणार आहोत, एक राजांचे सिंहासन आहे तिकडे आपण जाणार आहोत. ह्या लोकांचे मस्त चाललंय फोटोशूट. आणि मंडळी आता आपण जात आहोत ती एक सिंहासन आहे, त्यावरती पुरातन काळामधील वृक्ष पण आहेत. आणि चला मंडळी आपण त्या सिंहासनाकडे जाऊया. हे बघा मित्रांनो, पुरातन वृक्ष. त्या टायमाला मित्रांनो किती मोहक वातावरण असेल. ह्या ठिकाणी मस्त फॅमिली राहत असेल राजांची, तसेच मावळे, तसेच जनता. मित्रांनो किती सुंदर असं वातावरण असेल त्या टायमाला. संध्याकाळी मस्त दिवे वगैरे लागत असतील, कार्यक्रम. आणि सध्या आपण जसे जगतो तसे त्या ठिकाणी त्या काळी मित्रांनो जगत असतील. आणि त्या टायमाला मित्रांनो युद्ध वगैरे भरपूर व्हायचे. आणि त्याच्यामुळं काय, एखाद्या गडावरती एखाद्या राजाने आक्रमण केले तर ते जेव्हा जिंकतात तेव्हा ते त्यांच्या त्यांच्यामध्ये सामील होते. अशा प्रकारे मित्रांनो जुन्या काळी चालायचं. म्हणजेच आक्रमण करायचे आणि आपल्या राज्यामध्ये राज स्थापन करायचे.
गडावरती येताना मंडळी कचरा वगैरे करू नका, कुठल्याही प्रकारचे पेय वगैरे आणू नका, म्हणजेच दारू बिरू आणायची नाही. गड जेवढा स्वच्छ ठेवता येईल तेवढा स्वच्छ ठेवायचा. येणाऱ्या पिढीला पण मित्रांनो बघण्यासाठी भेटला पाहिजे. आपण आता आलोय एक सुंदर असा महल आहे त्या ठिकाणी. इथून होते महलाला स्टार्टिंग. ह्या बघा मित्रांनो, जस्ट आपण बघत आहोत पायऱ्या. या पायऱ्याला आपण चढत चढत वरच्या दिशेने जाऊया. इथे सुंदर असं त्या काळी दरबार भरत असेल. त्यांची इमारत बघा मित्रांनो किती सुंदर अशी आहे. आणि इकडून पुढे जायचं. इथे एंटर व्हायचे मंडळी. हे बघा किती सुरक आणि किती मोठ्या पायऱ्या आहेत. इथून मित्रांनो आपण एंटर होतो. इथे मित्रांनो मुखद्वार असत असेल. आणि मंडळी आपण फायनली पोहोचलोय. ह्या ठिकाणी बघू शकता तुम्ही. आणि मंडळी अवशेष पडलेले आहेत. आणि विशेष म्हणजे आपण ज्या मंडळी आपण जी गोष्ट करत होते ते आहे हे सिंहासन. मंडळी बघू शकता. आणि इथे चक्राचा सारखा एक कोरलेला आहे. त्यांचा काय उल्लेख असेल मित्रांनो आपल्याला माहिती नाही, पण सुंदर असं आपल्याला सिंहासन बघायला भेटत आहे. हे बघा मंडळी अशा प्रकारे. आणि हा तिथे एक मित्रांनो आपल्याला दिसत आहे, तिथे पण आपण जाऊ. तर सर्वप्रथम आपल्याला एक पाटी दिसलेली आहे. त्या पाटीचं आपण वाचन करूया काय आहे. तर हे फुलपाखराविषयी वर्णन केलेलं आहे. हा बघा मंडळी अशा प्रकारे आपण पुढे पुढे जात आहोत. ह्या ठिकाणी मित्रांनो दरबार भरत असेल त्या काळात. इथे महल असेल, कारण की हे बघा इमारती वगैरे पूर्ण आपल्याला बघायला भेटत आहेत. आपण हे समोर बघत आहोत मंडळी ते गाडले होते, कारण की मी हे फर्स्ट टाइम बघत आहेत. आणि हे बघा ते अवशेष खणून आणि वेगळे केलेले आहे. तर सूर्य कसं काम केलेलं आहे, ज्याने कोणी केलेले त्याला सलाम. मंडळी आपणच आपल्या गडाचं संरक्षण करायला पाहिजे. गड म्हणजेच महाराजांची आठवण, आणि ती आठवण आपण जपली पाहिजे. एक ती हिस्ट्री आपण जपून ठेवली पाहिजे. मंडळी आपण त्या ठिकाणाहून ह्या ठिकाणी आलो आणि इथे सुद्धा अतिशय सुंदर असं महल आपल्याला बघायला भेटत आहे. हे बघा पूर्वीच्या काळामध्ये मित्रांनो बांधकाम कसं असायचे हे बघा. किती सुंदर असे चौकोनी आकाराच्या दगड, आणि त्या पण परफेक्ट मापामध्ये. हा पिलर असेल बहुतेक, हा सेकंड पिलर असेल. आणि आपण आता एंटर होऊ आतमध्ये. हे बघा अशा प्रकारे मित्रांनो भरपूर वर्ष लोटली आणि त्याच्यामध्ये मंडळी हे कोसळत गेलं. पिल्लर आपल्याला अतिशय सुंदर असा बघायला भेटलेला आहे. त्या पिल्लराकडे जाऊ. त्याच्यावरती नक्षीकाम आजच्या कलाकारांना नक्कीच लाजवेल, इतकी सुंदर आहे. ह्या साईडला सुद्धा अतिशय सुंदर असं आपल्याला शिलालेख, त्याच्यावरती डिझाईन बघायला भेटते. आता आपण दुसऱ्या साईडला आलोय. हे बघा ह्या साईडला सुद्धा एक महल आपल्याला बघायला भेटतो. मंडळी हा बघा एकदम गोल आकाराचा, आणि त्याच्यामध्ये एक चौकोनी आकाराचा
दगड आपल्याला बघायला भेटतो. हा असेल मधी बहुतेक पिलराचा हा एक भाग आहे मंडळी. तर स्तंभ अशा प्रकारे. तर मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये आपण आसेरी गड हा विजिट केलेला आहे. आणि जेव्हा आपण गडावरती येतो तेव्हा मित्रांनो, जो खाद्यपदार्थ वगैरे आणतो, पिशव्या प्लास्टिकच्या विविध प्रकारचे मित्रांनो खाद्यपदार्थ आणतो, तर ते परत घेऊन ना आपल्या घरी जायचं आहे. गडावरती कुठल्याही प्रकारचा कचरा वगैरे करायचा नाही आहे, हे प्रत्येक जणांनी लक्षात घेऊन गडावरती यायचं. जेणेकरून मित्रांनो, येणारी पिढी, युवा पिढी त्याला एक चांगला संदेश जाईल आणि तो पण गडावरती जेव्हा येईल तेव्हा मित्रांनो चांगल्या प्रकारे गडाचे संवर्धन करेल. तर हा ब्लॉग इथेच थांबूया. आणि आसेरी गड कसा वाटला मित्रांनो कमेंटमध्ये मला नक्की सांगा. पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची आणि तुमच्या फॅमिलीची काळजी घ्या. बाय मित्रांनो.